सिंधुताईंच्या कार्याची सुरुवात ही संघर्षाने झालेली आहे आणि या संघर्षासाठीच पहिल्यांदा सलाम करून मी त्यांना असं विचारेन, सिंधुताई 22व्या वर्षी संघर्षाला आयुष्यात सुरुवात झाली. त्याआधी छुपे छुपे घरातनं अन्याय होत होता, त्यालाही तुम्ही तुमच्या परीने मूक असा प्रतिसाद देत होता. पण या संघर्षात आणि आत्ताचं जे 10 वर्ष गेलं या संघर्षात तुम्हाला काही फरक वाटतो? हां, तेव्हाचा संघर्ष म्हणजे 4 भिंतीतला होता, 4-10 लोकांच्या समोरचा होता. आताचा संघर्ष विशाल आहे. क्या बात आहे, हमारी कॉलर टाट है अभी. या कॉलरीला सलाम. आणि नवरात्रोत्सवाचा हा चतुर्थ दिवस आहे आणि या दिवशी आम्ही मूर्तीत देव शोधायला जातो, पण आम्हाला अभिमान आहे की आज इथे देव आहे आणि या देवीसाठी बाकी कोणत्याही रचलेल्या आरतींची गरज नाही. त्यांच्याचकडनं ऐकून घेतलेली वेदना ही त्यांचीच आरती होऊ शकते. म्हणून सिंधुताई सांगा की 9 संस्थांचं पालकत्व तुम्ही पेललत आणि अजूनही तुम्ही थकलेल्या अजिबात वाटत नाही. तर या संस्थांचं पालकत्व घेताना तुमची काय भूमिका आहे? खरं म्हणजे हे सगळं नकळतच झालं. माझ्याजवळ काय होतं, काहीच नव्हतं. मी हे करू शकत नव्हते. आता मागं वळून पाहताना मलाच भीती वाटते, पण असंही वाटते कोई बात नाही, देर साहेब अगर दुरुस्त आहे. आणि माझं क्षेत्र नव्हतंच ते, मी हे करू शकत नव्हते. कसं झालं, काय झालं काय माहिती. पण मी एका ठिकाणी एक गोष्ट वाचली होते. तू आता मला म्हटलंस ना, मला माई म्हटलं तर जास्त बोलेला मी. छान, हां, आपण माई आहे. सिंधुताई म्हणून विठ्ठला आता त्याचा, आता फक्त माई करा ना एवढंशी. खरं सांगू, मला हे काही करायचं नव्हतं, पण एका ठिकाणी मी एक गोष्ट वाचली होती की एक सच्चा भक्त देवाला हमेशा सांगायचा की मी तुझा सच्चा भक्त आहे, माझ्यावर संकट आलं तू माझ्यासोबत राहायचं. देवाने सांगितलं राहील. असं कसं राहील? अरे तू देव आणि मी भक्त, मला कसं कळणार तू माझ्यासोबत आहे? अरे म्हटलं तुझ्यावर संकट आलं की खूप पाऊस येईल, चिखल झालेला असेल, तू मागं वळून पाहायचं, 4 पावलं उमटताना दिसतील, 2 तुझे 2 माझे. यस. भक्त म्हटला यस. आलं ना त्याच्यावर संकट, पाऊस पडायला लागला, चिखल झाला, त्यांनी मागं वळून पाहिलं, 4 पाय उमटत होते. त्याला वाटलं क्या बात आहे, भगवान हमारे साथ है. जास्त संकट आलं आणि त्यांनी मागं वळून पाहिलं, हा आहे की नाही, थोडं डाऊट आलं त्याला. आणि नंतर लक्षात आलं की 2च पावलं उमटतात, 2 नाहीच आहे. राग आला, अरे तुला कोणी देव केलं रे, तू देव आहेस की दगड आहे रे. भांडायला गेला. देवाने सांगितलं का रे? अरे म्हटलं 2च पाय होते आणि त्यावेळेस तू नव्हता माझ्यासोबत, मला तेव्हा तुझी गरज होती. वेडा आहेस का? ज्यावेळेस 2च पाय उमटत होते ना, त्यावेळेस तू इतका थकला होता की तुला मी माझ्या खांद्यावर घेतलं होतं रे, त्यामुळे उमटणारे पाय माझे होते, तुझ्या नव्हतं. सिंधुताई सपकाळ काय करू शकते रे बाबा, काय करू शकत नाही. करता करविता कोई और आहे. जगात देव आहे, विश्वास ठेवा. मी मानते, तुम्ही माना, अनुभव हीच खात्री. पुढचं बोल बेटा. आता संगणकाच्या युगामध्ये जर विंडो ओपन व्हायची असेल तर माई म्हणण्याचे गत्यंतर नाही, हे कळलेलं आहे. ज्या वेळेला घराबाहेर टाकलं गेलं त्यानंतर एका मुलीला जन्म दिला गेला. तिला ममत्व तुम्ही आपोआपच नैसर्गिकरित्या दिलत, पण ते देताना एक अनोखं बाळणपण घडलं. ती याद तुम्हाला कदाचित ती अनेक कार्यक्रमांमधनं, पुस्तकांमधनं ओळखीची वाटेल, पण आम्हाला म्हणजे आम्ही फुशारक्या मारत असतो की आम्ही यातनं वाट काढली, त्यातनं वाट काढली, पण ही तर भलतीच वाट आहे. म्हणून त्याच्याबद्दल बोला. खरं म्हणजे वाटा आपोआप तयार होतात, पावलं आपण उचलायचे असतात. देव आपल्याला शोधतो. म्हणून एका ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या माझं माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. देवालाच माणसाची गरज आहे, पण माणसातलं माणूस पण संपून चालणार नाही याची काळजी देव घेतो. म्हणून एक लक्षात ठेवा, माझा रस्ता माझी वाट त्यावेळेस सगळी गायब झाली होती, मला कुठली दिशा नव्हती. एक 10 दिवसाचं बाळ पदरात होतं, दगडाने नाळ तिचं तोडलं होतं, पण नाळ तोडताना मात्र विचार करत होते. म्हणजे एवढं खरं की माझं मन मी जिवंत ठेवलं, मरू दिलं नाही. नाळ तोडताना मी विचार करत होते, सिंधुताई सपकाळ, तुझ्या बाळाचं नाळ तोडताना ज्या तुला वेदना होतात ना, त्या वेदना दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये म्हणून काळजी घे.
तू जे नाळावर दगड मारते ना, आतमध्ये टीस होते, कळ उठते ना, ती दुसऱ्या काळजामध्ये येऊ नये याची काळजी घे. सिंधुताई सपकाळ, तुझ्या बाळावर जी वेळ आली ना, अशा दुसऱ्या बाळावर दगड पडू नये याची काळजी घे. हे सगळं जे त्या दिवशी मी सूत्रपाठ केलं ना, ते आयुष्यभर पुरलं. म्हणून माझ्या मुलीला मी दुसऱ्यांना देऊ शकले. दुसऱ्या संस्थेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट एवढीशी मुलगी माझी त्यांना दिली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला की जरी मी जन्म दिला, दगडाने नाळ तोडलं, सांभाळलं, तरीही मला अनेक बाळांची आई व्हायचे. त्यामुळे माझं बाळ मजवळ असून चालणार नाही. याचं कारण माझ्यातली आई चुकेल. मी आई आहे ना, आणि ओरिजिनल, नो डुप्लिकेट. मी ओरिजिनल आई आहे, त्यामुळे माझ्यातली आई चुकू शकेल. मी माझ्या बाळाला स्वतःच्या छानपैकी जरा बाजूला ठेवेल, सांभाळण्याला मुलांना पाणी पाजून गाणं म्हणून झोपवेल, स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालेल, असं माझ्याकडून होऊ शकतं. आईचं काळीच दगा देणार नाही, हे असं नक्की चूक करून बसेल. म्हणून माझं तुम्ही सांभाळा. मी प्रतापराव गोडसे अध्यक्ष यांच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण. माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जगाचं सांभाळेल. माझं मी त्यांना दिलं, तेव्हा दुसऱ्यांचं उचललं, आणि तोच आज दीपक तुम्ही पडद्यावर पाहिला की माझे मलाच असावे. किती स्वार्थी आहे माझे बाळ, नाही? मग मी माझं बाळ देऊन त्याला घेतलं, आणि तो कबूल करतो की माझी फक्त माझीच असावी. असंच मला वाटायचं. क्या खतरनाक बात आहे, नाही? म्हणजे तेही विसरले मी त्यांची मानलेली आई आहे, आणि मीही विसरले की मी त्यांना जन्म दिलेला नाही आहे. असं हे चिखल पाण्याचं नातं म्हणजे माझं आयुष्य. चिखल पाण्याची सुरुवात चिखलदरा इथून झाली. चिखलदरा आता आपण ज्या वेळेला आपल्याकडे सुट्टी असते त्यावेळेला पाहण्याचं ठिकाण, पर्यावरणाचं ठिकाण म्हणून आपण तिथे पोहोचतो. पण हे ठिकाण एका स्त्रीचं ही कार्यभूमी होते, आणि त्यावेळेला जे चिखल आणि पाणी याचं नातं तयार होतं, त्या नात्यामध्ये सिंधुताई जेव्हा वनवासींकरता उभी राहते आणि थेट मंत्रालयात एखाद्या मंत्र्याला गाठते, तेव्हा हा प्रवास कधीही वाहनसुद्धा कमीत कमी पाहिलेल्या वयात तुम्ही केलात. त्या आठवणीबद्दल सांगा की ही वीज कुठून लक्कन आली. खरं म्हणजे वीज यायसाठी आभाळ यावं लागतं, गरजावं लागतं, संघर्ष व्हावे लागतात, खाड खाड धाड धाड आवाज व्हावे लागतात. आयुष्याने हे आवाज द्यायला सुरुवात केली आणि माझ्यातली वीज तयार झाली असं मी मानते. आणि दुसरं एक म्हणजे खरं तर तो माझा वेडेपणा होता असं आत्ता वाटते. कारण छदीलाल गुप्ता वनमंत्री होते त्यावेळेस, आणि मला अवतार असतात ना. आज माझं पातळ चांगलं आहे, लई गरिबी हटावं असते मी. आणि ते सगळे अवतार पाहून मला छदीलाल गुप्ता म्हटले, ओ बाई काय आहे? म्हटलं काही नाही, काम आहे. घुसले ते, अडवलं दारात, मी घुसल्यात, फुट, मला आज जायचं आहे. परिस्थिती अशीच. आत गेल्यानंतर त्यांना आवडलं नाही. छदीलाल गुप्ता वनमंत्री होते तेव्हा, त्यांना आवडलं नाही. ते मला म्हटलं, बाई ते कोपऱ्यात काय पाहिलं का? त्यांच्या हातात बंदूक होते. ते कोपऱ्यात काय पाहिलं का? म्हटलं पाहिलं साहेब. त्याला काय म्हणतात? म्हटलं चुलीत फुकायची फुकणी म्हणतात. त्याच्यात गोळ्या आहे, मला माहीत आहे. म्हटलं गोळ्या आहेत, पण खरं सांगू, तुम्ही त्या गोळ्या माझ्यावर मारणार नाहीत, मला डागणार नाही. याचं कारण, जर तुम्ही आत्ता मला तुमच्या कॅबिनमध्ये गोळ्या घातल्या ना, तरी उद्याला पेपरला बातम्या येतील, मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये एका बाईचा खून. कशाला मरता मला मारता, जगवा, माझं काम करा. आले जिंदाबाद होऊन. असं धरफिकच काम माझं, काय विचार नाही, काय नाही, धर की घुस. अभि तर घुसतीच आहे बाबा. माई, ज्या ज्या वेळेला मुलाखतींमधनं तुमची बघा कोणते रडायला लागला. रडू नका बाबा, नो, इथे माईचं काळीज आहे, काळजी घ्या. थोडंसं बाहेर नाही. प्रश्न असा मला पडलेला आहे, तुम्हालाही पडला असेल. 4थीपर्यंत शिक्षण आहे आणि मग घरात शिकली म्हणूनच हाल होत आहेत आणि घरातून फेकलं जात आहे. या सगळ्या दरम्यान गदी माडगुळकरांचे शब्द हाती लागले, कधी तुकारामांचे लागले, कधी सुरेश भटांचे लागले. या सगळ्या गदारोळामध्ये हे कागद उंदराच्या बिळात कोंबून ठेवायचे सिंधुताई, कारण याच्यावर सुद्धा आक्षेप होता घरच्यांचा. पण हे सगळं एवढं साहित्य तुम्ही कधी अभ्यास करता, हा प्रश्न मला पडलेला आहे. खरं सांगू, बाबा ही आवाज बिवाज बंद करा. आम्ही ओनली वन हमारा आवाज. खरं सांगू, हे मात्र मी कबूल करते की मला जर सजासजी सगळं मिळालं असतं त्याची चव कळली नसते. मला शाळेत जाताना पहिला विरोध जन्म देणाऱ्या आईने केला. तिला वाटायचं आपल्या खानदानीत कोणीच शिकलं नाही, पण बाप माझा देव माणूस, त्यांनी माझं नाव टाकलं. पण व्हायचं काय, मी शाळेत जाऊ नये म्हणून माझ्या सख्या आईने, सावत्र नाही, माझ्या सख्या आईने मला म्हशी वळायला पाठवायचं. दुर्दैव म्हणा या सुदैव म्हणा, माझ्या म्हशी शाळेसमोरून जायच्या.
लई जोरजोरात मारायची म्हशीला आणि मास्तर जोरजोरात शिकवायचे. त्यांना माझा राग पण यायचा, यांच्या म्हशी येऊन आम्हाला डिस्टर्ब करते शिकवताना म्हणून. त्यांचा आवाज वाढायचा, माझ्या म्हशी ओरडायच्या, सगळं सरमिसळ व्हायचं. पण मास्तरने शिकवलेलं मला कळायचं. म्हणा एक काना एक मात्रा वो, कार्टे वो म्हणायचे. म्हणा एक काना एक मात्रा टो, तर ते टो म्हणण्याऐवजी वो विसरायचे, पुढे पाठ मागं सपाट मला पाठवायचं, कारण काळजातून ऐकायचे ना. त्यामुळे नुसतं वाचू नका, पिऊन टाका, काळजावर घाव म्हणतात त्याच्या. आणि विशेष म्हणजे हे जे मी ऐकत जायचे ना, मला माझी पाटी तर दररोज जप्त व्हायची. याचं कारण माझ्याजवळ पाटी पेन्सिल नसायचीच. दररोज शेतकऱ्यांनी पाटी जप्त करायची, कारण म्हशी पाण्यात बसल्याशिवाय मी शाळेत जायची नाही. अंगाला ऊन लागल्याशिवाय म्हशी पाण्यात बसत नाही. शाळेत उशिरा आलं म्हणून मास्तरनी मारलं, म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं. डबल मार खात मराठी चौथी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. पण एक मात्र खरं आहे की मला पाटी न मिळाल्यामुळे मला ओढ फार, शिक्षणाची, लिहिण्याची, वाचण्याची फार ओढ. त्यामुळे आमच्या विदर्भामध्ये भराडी नावाचं झुडूप असतं, भराडी नावाचं. त्याचे पानं ना तळहातासारखे जाडे असतात, काटा लांब असतो, खाली त्याला टोक असतं पिनसारखे. मी त्या भराडीच्या पानावर ते काट्याने लिहायला शिकले. निसर्गावर लिहिलं म्हणून विसरता आलं नाही, एका मेरा दोष आहे. पाटी नाही मिळाली मला, पाटी नाही मिळाली. म्हणून एक लक्षात घ्या, हे संकट आले. आणि अजून एक, हे तर सगळं माहेरचं, पण सासरीसुद्धा आल्यावर ते पहिला शत्रू माझा 2 नंबरचा म्हणजे पती. कारण आईने मला सारवायला लावलं की मला लई आनंद व्हायचा, कारण जागा ओली झाली की मी हाताने हस्ताक्षरं काढायची. तिला वाटायचं मी कामचोर आहे, बदा मार खायची. पतीकडे जाताना मला लई आनंद झाला, बाकी वेगळं काही समजायचं नाही मला, पण आपलं काहीतरी वेगळं होते. आता चांगले रस्ते येतील, चांगले दिवस दिसतील. पण मी पतीकडे गेल्यानंतर पहिले माझे अक्षरशत्रू, वैरी, दुश्मन माझ्या शिक्षणाचे म्हणजे पती. कारण काय, त्यांना वाचताच येत नव्हतं, मी वाचायचे. त्यांना वाटायचं ही बायकोसून वाचते, मी नवरा असून वाचता येत नाही, तो नवरेशाही का अपमान आहे. त्यामुळे व्याजासकट मार बसायचा. म्हणून हे जे कागदाचा उल्लेख केला ना आता संपदानी, म्हणून मी वाणसामाना आलेली कागद, सगळ्यात मोठा कागद म्हणजे गुळाचा. घरच्या लोकांनी धडाधडा गुळ काढायचा, फेकून द्यायचा, तो मी उचलायचा, त्यावरच्या कविता वाचायची. ज्या माझ्या असायच्या त्या आत घुसायच्या, ज्या नको असायच्या त्या संपून जायच्या. पण ते कागदसुद्धा माझे पती माझ्यासमोर पेटवायचे आणि मला सांगायचे, तुझे कागद जाळतोय, बोल काय म्हणणं आहे. काय म्हणू शकते दुबळी बाई, दुबळी मुलगी काय म्हणू शकते 20 वर्षाची. पण त्यावेळेला तर एक व्हायचं, त्यांनी कागद जाळल्यावर मला माझं काळीच जळल्यासारखं वाटायचं. एवढं त्या कागदाशी माझं नातं का अजून काढलं नाही. पण एक मी पर्याय तिथे पण काढला, प्रत्येक ठिकाणी मी पर्याय शोधून काढल्या. पोटकलम आपलं चालू असते, त्यावेळेसुद्धा पर्याय शोधून काढला की यांनी जाळू नये म्हणून आपण एक करायचं, उंदराच्या बिळात कागद चोरून ठेवायचे. उंदीर पण लई खतरनाक हो, माझे कागद अजून आत घेऊन जायचे, मला सापडायचेच नाही. उंदराचा राग यायचा, ते पण सापडायचे नाही. म्हणून एक घटना मात्र आहे की त्यावेळेस मी कागद चोरून ठेवताना एक कागद, गदिमांची कविता असलेला, मला तो वाचायचा होता, पिऊन टाकायचा होता. म्हणून डाव्या हाती कागद, उजव्या हाती पाण्याचे भांडं, कारण निमित्त असल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही असं सासरोवाच. जाता जाता मला मोठंच्या मोठं बीळ दिसलं उंदराचं. मला वाटलं क्या बात आहे, आपली देना बँक बढ गई. आणि डाव्या हातात असलेला कागद मी त्या उंदराच्या बिळामध्ये घुसवला. करंगळीला आग जाळ झोंबला, कारण ते बीळ उंदराचं नव्हतं, मुंगसाचं होतं. मुंगसाचं आणि सापाचं हाडवैर असते. माझी करंगळी पकडली, आग जाळ झोंबला, मी जोरात किंचाळले. मी कागद सोडला नाही, मुंगसाने माझी करंगळी सोडली नाही. कागदासह मुंगसासह मी हात बाहेर ओढला. गदिमांच्या 2 ओळी होत्या, गदी माडगुळकर. माऊलीच्या दुधा परी आले मृगाचे तुषार, भुके जल्या तान्ह्या परी तोंड पसरी शिवार. मी वाचनाची भुकी होते, पण कवितेच्या ओळीवर रक्ताची धार गळत होती, म्हणून मला वाचता आलं, ते टिकलं, विसरता नाही आलं. आणि अजून त्याच्या पुढचा मी अजून एक पर्याय शोधून काढला होता की माझ्या पतीने कागद पेटवू नये, माझ्यासमोर जाळू नये, पण ते विसरू नये, हरवू नये. म्हणून मी त्यावेळेस, आता मला लोक म्हणतात की माई एवढ्या कविता कुठून येतात, एवढे संदर्भ तुम्ही कसे देता, याचं कारण आहे त्या काळात मी कवितेचे कागद चावून चावून खाल्ले आणि पाणी पिले हो, ती परत मिळणार नाही म्हणून. त्यावेळेस चावून खाल्लेल्या कविता आता उगवायला लागल्या, एका मेरा दोष आहे. मी पहिले चावलं, पचवलं, ते आता उगवलं, बस इतकंच झालं. अनुभवाने तुम्ही आता त्याच्याकडे विनोद म्हणून पाहताय, किंवा आपल्या चेहऱ्यावर पटकन हास्याची लकीर उठते.
पण त्यावेळेचा काळ हा सिंधुताईंकडनं ऐकताना, त्या घडताना अंगावर काटा आणणारा असतो खरोखर. ज्या उंदराने कागद पळवले ते उंदीर काही पुढे साहित्यिक झाले नाहीत. आणि असे माणूसरूपी सुद्धा अनेक उंदीर असतात ज्यांच्या अवतीभोवती चिकार पुस्तकं असतात, पण तरी ते काही साहित्यिक होत नाहीत. कदाचित वेदना असते, पण त्या वेदनेला शब्द देण्याचं सामर्थ्य नसतं. ज्या गुळाच्या कागदाचा तुम्ही उल्लेख केलात, त्या गुळाच्या कागदाच्या शब्दांबरोबर गुळही तुमच्याबरोबर आला, पण त्याचबरोबर काळाप्रमाणे गुळाला डोंगळेसुद्धा आले. तुमच्या आयुष्यात सुद्धा एकटी बाई जेव्हा घराबाहेर एखादं कार्य करायला बाहेर पडते, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा या डोंगळ्यांचा त्रास झाला. आणि त्याचा संघर्ष करण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की सांगा, कारण आम्ही नुसतं ट्रेनमधनं रस्त्यावरनं जेव्हा जातो, कोणाचा धक्का लागतो तेव्हा आमची तिळपापड होतो आमचा. काही लोक संघर्ष करतात, काही नाही करू शकत, पण त्याहीपेक्षा विदारक अनुभवांमधनं तुम्हाला जायला लागलं आहे. एक स्त्री म्हणून मी विचारते, संपदा नाही, कैसे आगे बढ़ेंगे? उदाहरण मी देते. कारण चिखलदरा म्हणजे हा विराट नगरी, विराटांचा तो सगळा राजपाट त्यावेळीचं. आणि मला कुंती फार जवळची वाटायची. याचं कारण कृष्णाने जेव्हा आतेला विचारलं, कुंतीला विचारलं, आत्या काय देऊ, त्यावेळेस कुंतीने सांगितलं, अरे देता येईल तेवढं दुःख दे रे, म्हणजे तुझा विसर पडणार नाही. त्यामुळे मी चिखलदऱ्यात गेल्यानंतर चिखलदऱ्यात 2 ओळी लिहिल्या होत्या की कुंतीनं ढाळलेत अश्रू कवटाळला वादळ वारा, कुंतीनं ढाळलेत अश्रू कवटाळला वादळ वारा, कडे कपारी साक्ष देती त्याचं नाव चिखलदरा. आणि अशा ह्या चिखलदऱ्यामध्ये कुंती जगते, मग सिंधुताई सपकाळनी का जगू नये? हां, म्हणून एक लक्षात घ्या. कुठला प्रश्न विचारलं ग मला? गुळाबरोबर आलेले डोंगळे आणि कर्तृत्ववान स्त्रीबरोबर आलेल्या समस्या पुरुषांच्या, याला एक स्त्री म्हणून तुम्ही कशा सामोऱ्या गेला? आता एक उदाहरण मी देते. मी एकटीच होते. साती मिले घाती तो अकेला भला. सुरेश भट एका ठिकाणी सांगतात, सुरेश भट, की हा चंद्र असाही रात फिरायासाठी, सुरेश भट, हा चंद्र असाही रात फिरायासाठी, तूच नाहीस इथे हात धरायासाठी. मग कोणी हात धरायला नसेल तर आपलाच हात आपण बळकट करायचा, ही भावना. आणि संघर्ष कसा दिला, त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचे. आता मला गाडी मिळाली, फलटण संस्थांनी, पिट्टू बाबांनी दिली. आता सफारी में घुमता है हम बाबा, क्या बढती मिळते. आणि माझा पहिला मुलगा, त्याचा मुलगा गाडी चालवतो, म्हणजे त्याच्या बापाला मी हाताला धरून चालवायला शिकवलं, त्याचं कार्ट मला गाडीत बसून पळवतं. क्या जमाना बदलला. म्हणून त्यावेळेस मी एसटीने फिरायची. माझं ऑब्जेक्शन होतं एसटीवर ते, की तुम्ही सिंगल सीट निर्माण करा. कारण आता ठीक आहे, या नवीन निघालेल्या एसटीनं असू शकेल, पण त्यावेळेस ना सिंगल सीट नसायची, त्यामुळे कुठेतरी बसावंच लागायचं. उदाहरणार्थ बायांना कसे संकट झेलावे लागतात हे मी प्रतीक आहे जगलेलं. म्हणून कोणाच्या तरी जवळ बसावं लागतं. तर उदाहरणार्थ डबल सीटवरती मी कोणाच्या तरी जवळ बसले, हे प्रत्येक बायांना अनुभव येतं, मलाच नाही. मी फक्त प्रतिनिधित्व केलं बोलून. आणि हे मी टी व्हीच्या मुलाखतीत सांगितलं होतं. माझ्याजवळ बसलेला मनुष्य बसतो, पण पुन्हा पुन्हा खिशात हात घालतो. खिशात काही नसतं, पण त्यांनी खिशात हात घातलं की त्याचं हे आम्हाला घासतं. होट चाटल्याने पोट भरत नाही. त्याला मात्र सांगावं लागलं, बाबा वळवळ कशाला करतो, गप्प बस की. चटका बसल्यासारखा हात काढून घेतला. तो 10 माणसाला सांगायचा, ह्या बाईला कधी असं काही बोलू नको बरं, खतरनाक बात आहे. माझं संरक्षण मी केलं. अजून एक, मी मग डबल सीटवर ते सोडलं बसायचं, टिबल सीटवर कोपऱ्यात बसले. म्हटलं एकीकडून आलेला आघात बघूया, एक तर बाजू सुरक्षित राहील ना. कोपरा धरला, कोपरा. आणि माझ्या काही वेळ गाडीने म्हणजे एस टीने स्पीड घेतल्यानंतर लक्षात आलं की एक कोपरा तर माझं सुरक्षित आहे, जिकडे 2 माणसं बसले, पण यहाँ से क्या आ गया ये. मागचा मनुष्य इथपर्यंत मोठं घालून हात घालून वळवळ वळवळ करत होता. माझ्या लक्षात आलं हे पिछेवाला आहे. मी त्याला सांगितलं, ये बाबा इतने लंबा तक, अरे जरा आत घे ना, लईच झालं ना जीवाच्या वर. गप बसला, आवाज नाही करणे का. एवढंच नाही तर मी 2 माणसाच्या मध्ये बसल्या. संघर्ष बघा बाईच्या जातीचे. 2 माणसाच्या मध्ये बसले. मला वाटलं देखा जाएगा, इधर भी और इधर भी, बीच में अपन है, आगे बढ़ो. आणि माझ्या लक्षात आलं, काही वेळ गेल्यानंतर एस टीने स्पीड घेतल्यानंतर माझ्या 2 पायाच्या मध्ये एक पाय आला. अरे तुझ्या मारी, मी पहिले पाय मोजले, 2, 2, 4, 2, 6, 7वा काय को आया. ये का से आया. आणि मी पण अलग अलग पाय केल्याने म्हटलं मनात, येऊ दे येऊ दे, व्याजासकट येऊ दे. भरपूर पाय येऊ दिला त्याला. त्याला माझ्या पायाला पाय घासायचा होता, पण मी स्पर्शच होऊ देत नव्हते. त्याला वाटायचं ऐसा क्यों, गलत हो रहा है क्या.
आणि मग मी त्याच्या पायावर उभे झाले आणि सांगितलं, अब कैसा लगताय बाबू. तो परत दुसऱ्या बाईला चढेल का? म्हणून बाया हो, धक्का मारला तरी खाली पाहत जाऊ नका, त्याच्या नजरेत नजर घाला. तुमची नजर इतकी तीक्ष्ण करा, काटे बसले पाहिजे समोरच्याला आणि फुलं उधळले पाहिजे तुमच्या आयुष्यात, त्याशिवाय तुम्ही जगणार. त्याचा जन्म झाला आणि त्यावेळेला गायीमधलं ममत्व तुम्हाला दिसलं. तुमच्याच लेकराला ती गाय स्वच्छ करत होती, जिभेने चाटत होती, नकळत आधार देत होती. पण त्या गायीचं ऋण फेडण्यासाठी तुम्ही आता गोरक्षक केंद्र सुरू केलं, गोपिका आरक्षण केंद्र. याची कहाणी सांगा. खरं सांगू का बाबा, आपण सगळ्यांचं देणं परत केलं पाहिजे. मी मेले असते, मला घरच्या लोकांनी मारायलाच टाकलं होतं गायच्या गोठ्यामध्ये. पण मी बेहोश होते, 9 महिन्याची गरोदर होते, पतीने पोटावर लाथा मारल्या होत्या आणि मी बेहोश झाले होते. त्यांना वाटलं मी मेले, पण मी मेले नव्हते, बेहोश होते. त्यांनी मला ओढत ओढत, मेलेलं जनावर ओढून नेतं ना तसं ओढत नेलं होतं. दगडाला रक्त लागलं होतं, पाठीचं ब्लाऊज फाटलं होतं. मला जाग आली तेव्हा लक्षात आलं माझं पोट रिकामं झालं आहे. 9 महिन्याचं बाळ जलमलं, पोट रिकामं झालं आणि लक्षात आलं की मी गायच्या गोठ्यात आहे. परत जरा शोध आल्यावर लक्षात आलं की माझ्या अंगावर एक गाय उभी आहे आणि ती गाय सगळ्या गायीने हाकलते, सगळ्या गायींना ती हाकलते, ओरडून ओरडून आकांत करते ना, हमरून हमरून मला उठवते. ती तिच्या भाषेत गायींना सांगते, अगं माणसाने टाकलं ग, आपण वाचूया ना, लेकरुवाळी आहे. गायींना सांगत होती तिच्या भाषेत, लेकरुवाळी आहे ग, आपण वाचू, माणसाने टाकलं, आपण वाचूया. हमरून हमरून मला उठवत होती, तिच्या हंबरण्याने मला जाग आला. त्यावेळेस मला वाटलं ही मला हमरून सांगते, तू आई आहेस, उठ. खरं सांगू, मी उठले, तिचा गळा धरला, तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस ग, माणसाने टाकलं, गाय असून माय झालीस, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही. माणसाला दिलेलं वचन टाळलंस तर गायला दिलेलं पाळलं, म्हणून 1042 लेकरांची माय झाले. पण ही गाय, तिचं रक्षण, ती कोणत्या प्रकारची गाय हे पुस्तक वाचले असेल सिंधू. हां, आता अजून पुढचं मला विचारलं होतं संपदाने की गोरक्षण, हां, गोपिका गाय रक्षण. मला कृष्ण फार आवडतो, राम मला अजिबात आवडत नाही. का? सीतेला सोडलं म्हणून. कृष्ण मला लय आवडतो, का? आव जाऊ घर तुम्हारा म्हटलं म्हणून. खरं. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. माझं तुटलेलं दिल घेऊन मी फिरत होते आणि माझ्या लक्षात आलं की ज्या गाई जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस हट जाए तो यार भी तुट जाए. माझ्या असं लक्षात आलं, मी गोरक्षण का चालवते, आत्ताच प्रश्न होता संपदाचा. माझं असं लक्षात आलं की गाय म्हातारी होते, दूध देऊन थकते, शेवटला टप्पा चालू होतो आयुष्याचा. आणि तेव्हा मात्र ज्यांनी आयुष्यभर दूध पिले ते एकच करतात, तिला हळद कुंकू लावतात, हाकलून देतात, कुठे जाऊन मरे, आपल्या घराच्या जवळ मरू नये म्हणून. मी असे दृश्य पाहिले की गाईचे डोळे कावळ्यांनी फोडले होते पण तिचा जीव जात नव्हता, ती फक्त कान हलवत होती. मी असे दृश्य पाहिले की गाय खाली बसले, जिवंतपणे तिला कुत्रे तोडतायत पण तिला उडता येत नाही, ती नुसती हंबरते आणि बसली ती रोडच्या काठाला. तिलाही एक वाटत होतं की जाणाऱ्या गाड्या थांबतील ना, मला घोटभर पाणी पाजतील. त्यावेळेस म्हटलं, सिंधुताई सपकाळणी गद्दार होऊन चाललं नाही, याचं कारण त्या गायीने मला मायपणा शिकवला होता ना. म्हणून आत्तासुद्धा माझं गोरक्षण माझे लेकरं चालवतात आणि त्या गायी उठत नाही म्हणून लाकडं घेऊन शोधायला जातात, लाकडं लवलव तिला उचलतात, घरी आणतात. गाय मरत नाही, जगते. ती एकेकाळी माझी आई झाली, प्रेरणा दिली. आज मी तिची आई होऊन जगते. टिंब 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 रिकाम्या जागा भरा, देणे घेणे 50-50. आता तुमचा एक लेख आई या विषयावरच PhD करतोय. तुम्ही जे आयुष्यभर जगलात आणि माई पण अनुभवलत, त्या माई पण दिलेल्या त्या लेकरांनी आता आई पण त्याच्यावर संशोधन सुरू केलं आहे. त्या संशोधनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आईचं संशोधन पूर्ण होईल? खरं सांगू, खरं तर माझ्यावर ते PhD माझ्या लेकरांनीच करावं असं मला वाटत होतं.
कारण सगळे संदर्भ गोळा करून, सगळे कागदपत्र गोळा करून, सगळे अगदी मोठमोठे कागदांचे गाठोडे बांधून माझ्यावर PhD होणार नाही. अनुभव हीच खात्री. माझं लेकरू माझ्या सावलीत जगलेलं आहे. माझ्या लेकरांनी माझ्या पोटाची भूक बघितली आहे. माझ्या लेकरांनी वेदना सहन केलेली आहे. माझ्या लेकरांनी जेव्हा खायला नसते तेव्हा आई खाणं नाही म्हणून गाणं म्हणून झोपवते, हे बघलेलं आहे, जगलेलं आहे. त्यामुळे तो जी PhD काढेल ती जगा वेगळी असेल. जग नाही करू शकेल ते माझं लेकरूच करू शकेल, याचा मला अनुभव आहे, याचा मला आनंद आहे. तुमचं सगळ्यात मोठं लेकरू किती वर्षाचं आहे आणि सगळ्यात लहान लेकरू किती वर्षाचं, किती महिन्यांचं आहे? माझं सगळ्यात मोठं लेकरू मग पाहिलं ना तुम्ही, आहे समोर बसले, दीपक. दीपक लई स्वार्थ, लई दीपक स्वार्थ. सपकाळ इथे उपस्थित आहेत, ज्यांना मग हे बघा मोठं लेकरू, सगळ्यात स्वार्थी हा आईच्या बाबत. त्याने कबूल केलं ना माझी आई माझीच असावी. पण आता सगळ्यांचा मोठा दादा. खरं सांगू, माझ्या सगळ्यात जास्त आयुष्याचा साक्षीदार, माझ्या वेदनेचा साक्षीदार माझा दीपक आहे. हे बाकीचे नंतर आलेत. दीपक खरा अंधाराचा साक्षीदार आहे माझ्या आयुष्याचा. खूप जगला आहे दीपक, नंतर सगळेच जगलेत. पण खरं सांगू, कुठल्या तरी ऋणानुबंध आहे, हा चमत्कार नाही. त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्याची आई व्हावं. अरे आपले आपले राहत नाही तर हा तर माझा नाहीच आहे. कुठलीही बांधिलकी, कुठलंही तत्व. म्हणून माझा दीपक माझाच वसा चालवतो. योगायोग बघा, माझेच लेकरं सांभाळतो हा माझा दीपक. किती वर्षाचा आहे रे तू दीपक? तिथूनच आकडा सांग. हा 42 वर्षाचा आहे. मला आता 60 पूर्ण होत आहेत 14 नोव्हेंबरला. क्या हमारा भी जन्मदिन आहे, बालदिन. पण सगळ्यात छोटं बाळ माझं 10 दिवसाचं आहे. आता 10 दिवसाचं आहे. हे सगळ्यात पहिलं, ते सगळ्यात छोटं. सिंधुताईंनी उल्लेख केला जन्मदिवसाचा, 14 नोव्हेंबर बालदिनाच्या दिवशी या अनेक बालकांना आधार देणाऱ्या आईचाच जन्म झाला. हा एक वेगळा योगायोग आहे. आपल्या मुलाचं नाव दीपक ठेवलं गेलं, मुलीचं ममता ठेवलं गेलं. आणि आता कैक तर तुम्ही ऐकलीच, पण ती खरोखरच ट्यूबलाईटनी दुसरी ट्यूबलाईट लावता येत नाही, पण एका दीपकाने दुसरा दीपक लावता येतो. असा दीपक सिंधुताईंच्या आणि माईंच्या आधाराखाली घडतो आहे. आणि अनेक म्हणजे MA करतं आहे, कोणी LLB करते, कोणी PhD करते, कोणी प्राध्यापक आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी अन्य ठिकाणी सन्माननीय अशी कामं करते. या सगळ्यामध्ये आपल्या मुलीकडे दुर्लक्ष होतं आहे का, अशी आईला शंका आली. तर या ममतानी कधी तुम्हाला, म्हणजे ती समंजस निघाली हे तर आपलं सुदैव आहे, पण कधी तुम्हाला असा खडा सवाल केला होता? नाही. काय झालं माहिती आहे का, मलाच कधीतरी भीती वाटायची. कारण माझ्या मुलीला मी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला लहानशी असताना दिलं. कोणाचा तरी मोबाईल बंद करा की माझाच बोंबलतो काय माहिती. नाही, मी तो बंद केला. खरं सांगू, माझ्या मुलीला BA पर्यंत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांनी शिकवलं. MHW तिला पतंगराव कदमांनी करून दिलं. आता ती एका मुलीची आई झाली. मला भीती वाटायची, ही कधीतरी असं नक्की म्हणेल की तू हजारोंची आई झाली ग, माझी आई कुठे आहे? कारण तिला आईच मिळाली नाही. पण परवाला तिला एका शिष्टमंडळाने विचारलं, ममता तुला काय व्हायचं आहे? ती म्हटली, मला माझ्या आईची आई व्हायचं आहे. हो, मला माझ्या आईची आई व्हायचं आहे. भरून पावले. तीच माझी आई होते. खरं सांगू, हे घडून होत नाही, सांगून होत नाही. नावाबाबत बोलायचं तर दीपक हा दिवा जळत राहावा, विझू नये म्हणून मी दोन्ही हाताच्या आत घेतला. दीपकची आई झाले. ममता तेवढंच ममत्व होतं म्हणून मुलीचं नाव ममता ठेवलं. जो PhD करतो तो काळा आहे बरं का, कलर काळा आहे त्याचा, ब्लॅक आहे, म्हणून त्याचं नाव श्याम. पोरगलही सालस आहे पण श्याम आहे बरं का. खरं सांगू, हॉटेल मॅनेजमेंट करतो. आज इथे आले तर होणारे 1-1 मिनटं उभं सगळे. दीपक उभा हो, हा श्याम. दीपक, श्याम, मनीष हॉटेल मॅनेजमेंट करतो. तो जरासा आई वेड आहे बरं का, आणि मलाही जास्त आवडतो म्हणून तो मनीष. विनय, हे पोरगं खरंच विनय आहे पण LLB करतोय बघा. ह्या सगळ्यांची आई होताना नावं मी असेच ठेवले की जे काळजाशी संबंधित आहेत.
आणि त्याशिवाय दुसरं भांडवलच कुठे. एवढंच केलं, बोटाला धरून चालवलं, आई झाले. आईपणा मिळाला, तो वाटायला लागलाय. भरती ओटीचा प्रवास म्हणजे आयुष्य, त्याला सोडून चालत नाही, चालत राहावं लागतं. प्रवाह मागून येतो. बरं, माई तुम्हाला म्हणजे बरेचदा आलेला डोक्यात हा प्रश्न आहे की समजा सागांचा प्रश्न आहे किंवा वनवासींचा प्रश्न आहे, जंगलाला आग लागते, ते जंगल आणखीन कुठल्या तरी कारणासाठी वापरलं जात आहे, त्या आदिवासीला तुडवलं जात आहे, या सगळ्या समस्येसाठी अमुक एका जाऊन मंत्र्याला भेटावं, हे तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात? अरे बापरे, खतरनाक बात. खरं सांगू, भूक लागली की रडावंसं वाटतं. माझी शाळा अशी ओबडधोबड अनुभवाची शाळा. वन आणि मन. मग मन आमचं जखमी होत असेल तर वन शोधलं पाहिजे ना. आणि तो वनाचा बॉस कोण आहे तो शोधला पाहिजे. त्याचं घरानं कुठपर्यंत गेलं ते शोधलं पाहिजे. तो कुठे बसतो ते बघितलं पाहिजे. इथून असं माझी शोध मोहीम सुरू असायची. आणि ते सापडायचं. मग काय, दे दनादन, दे मार. शांतता नाही. दयाळू मायाळू कृपाळू कधी झाली मला कळलंच नाही. मी लई डॅशिंग होते, धर की मार एवढंच सुरू करत होते. कारण स्वतःचा राग सर्वांवर निघत होता. नंतर कळलं नाही, जाऊ दे आता आईच व्हायचं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. याचं नाव फक्त आई असते, माय असते, माय. पण ज्या ज्या वेळेला तुम्ही मंत्रालयात थेट जाऊन भिडलात त्या वेळेला तुम्हाला तिथे कधी भाषेचा अडसर आला नाही, कधी व्यक्तिमत्वाचा अडसर आला नाही, कधी तुम्ही अनेक वर्ष जंगलात आदिवासींमध्ये राहत होता तो अडसर आला नाही. मग तुम्हाला हे सगळं अडसर न येण्याचा एक मेघ काय तुमच्या व्यक्तिमत्वातली? याचं कारण मरने के बाद दुःखही नाही आहे ना. इधर नाही तर उधर. आता एक उदाहरण तुम्हाला देते. मला पुरस्कार मिळाला पंजाबचा, KPS गिलच्या हस्ते. द वीक नावाच्या इंग्लिश मॅगझिनला लिहिलं. द वीक नावाच्या इंग्लिश मॅगझिनला एका ज्ञानेश जठार नावाच्या लेकराने लिहिलं, म्हणून मला तो पुरस्कार मिळाला पंजाबचा, KPS गिलच्या हस्ते. त्यांनी विमानाचं तिकीट पाठवलं. माझा पेशा फार आडाला मला बरं का, पण मी सोडला नाही. हमको ये भूषण आहे बाबा नऊवारी, कैसं छोडे, राष्ट्र की शान आहे, मी बदलले नाही. म्हणून त्यांनी मला विमानाचं तिकीट पाठवलं. आणि मी विमानात बसायला गेल्यावर लोक मला म्हणत होते, ए बाई इधर नाही उधर. म्हटलं नको, इधरच. त्यांना म्हटलं चुकून आलं की काय. मी गेले ना पंजाबला गेले, तिथे सुद्धा गेटमन. मी काय शोधत होते, ते KPS गिल फार दरार होतं त्यावेळेस. ते येणार म्हणून प्रत्येक गेटमध्ये कॅमेरे लावलेले होते आणि मशीन ठेवल्या होत्या. माणसं काढू मशीनमधून बाहेर काढत होते. मी विचार केला, विचार असा करते मी, इथे जर या मशीनचा शॉक लागला तर इथेच मरा, घुसणंच नाही. मशीन नसलेल्या गेटमधून घुसायचं, हे माझंच डोकं. आणि मी मशीन नसलेल्या गेट शोधत होते. इतक्यात गेटमन मत जवळ आला, जो व्यवस्थापक होता. मला म्हटलं बाई, त्याला वाटलं आपल्या जातवाला दिखते गरीब नऊवारी. बाई क्या फंक्शन है, क्या प्रोग्राम है, क्या मेहमान आने वाले आहे. म्हटलं अंदर घुसू का? तो म्हटला नाही घुसू. म्हटलं बाहेरच बसू. बस म्हटला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आतले लोक माझा फोटो घेऊन मला शोधताय, ये मॉडेल किधर गए क्या मालूम. तरी मी 2 लाखाचा पुरस्कार घेऊन आले. आणि त्या दिवशी मला वाटलं क्या बात आहे, हमारा नऊवारी जिंदाबाद आहे. आणि त्या दिवशी मला अजून एक शोध लागला की दिसतं कसंही महत्त्वाचं नाही आहे, असतं कसंही महत्त्वाचं आहे. असतं कसंही महत्त्वाचं. आणि म्हणूनच सांगते की यादे है आपके वादे है, शब्दाने पोट भरत नसतं, कृती हवी. यादे है आपके वादे है, इससे जिंदगी नहीं कटती, ये तकलादू इरादे है. फिर भी दिल में खुशी है, आज तो है, दिल में खुशी है, जिंदगी में बहार है, मैं मर नहीं सकती अभी क्योंकि आपका इंतजार है. नक्की इंतजार करा.